Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपचे शुभेंदू अधिकारी यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार, तर 4 तारखेला मतमोजणी होणार. मुख्यमंत्री असताना शिंदेंनी 11 तलाव संवर्धन प्रकल्पांना दिलेली मान्यता रद्द. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचा निर्णय. तर उद्धव ठाकरेंच्याही कार्यकाळातील 3 प्रकल्पांची मान्यता रद्द. प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केल्यास आमदारकी आणि मंत्रिपद. शिंदेंची बच्चू कडूंना ऑफर, तर मंत्रिपद मिळाल्यावर पक्ष विलीन करा. प्रहारच्या पदाधिकाऱ्यांची भूमिका. आज पत्रकार परिषदेआधी कडू पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. विलिनीकरणाची अट कोणी घातली हे अजून मला माहित नाहीये. शिवसेना नेत्यांशी चर्चा झाल्यावरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. शिवसेनेच्या विधान परिषदेच्या ऑफरच्या वृत्तावरून बच्चू कडूंची प्रतिक्रिया. मवियाचे उमेदवार 99% उद्धव ठाकरेच असतील. मवियाच्या परिषदेच्या उमेदवारावरून मिलिंद नार्वेकरांचं विधान. बॉस इज ऑलवेज राईट. नार्वेकरांच्या पोस्टमध्ये उल्लेख. भाजपकडून विधान परिषदेसाठी नावांची यादी जाहीर. प्रज्ञा सातव यांच्यासह संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार तसेच सुनील कर्जतकर आणि माधवी नाईक यांना संधी. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी. काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातव यांच्याकडून राजीनामा. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशी व्हीके सिंगला 9,81,00,000 तर अंत्यविधीच्या दिवशी 16,88,00,000 देण्यात आले. रोहित पवार यांचा खळबळजनक आरोप. अपघाताच्या तारखेपासून आतापर्यंत व्हीएसआरला 145 कोटी मिळाल्याचाही दावा. मुंबई ते पुणे व्हीएसआरचं विमान बुक केल्याची कल्पना नव्हती. कार्यालयातून नकळतपणे विमान बुकिंग कंपनीसोबतचा करार रद्द केलाय. व्हीएसआरच्या विमानातील प्रवासासंदर्भात पार्थ पवार यांचं स्पष्टीकरण. जिहादच्या नावाखाली इतर धर्मियांवरती हल्ला करण्याचा आरोपींचा हेतू होता. एटीएस आणि एनआयएच्या मदतीनं यामागील सहभाग असणाऱ्यांचा शोध घेऊ. मीरा रोडमधील चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. नाशिक अमरावती नंतर आता अकोल्यात लव्ह जिहादच्या घटनेनंतर हादरलेला आहे. प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून हिंदू मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवलं. आरोपीला ताब्यात घेत तरुणीची सुटका. मुंबईतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण. मृतांच्या शरीरामध्ये पेनकिलर सदृश पदार्थ आढळल्याची शक्यता आहे. रात्री जेवणामध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त. टिटवाळ्यामध्ये सापडलेल्या पार्टी ड्रगचं नेदरलँड्स कनेक्शन. नायजेरियन आरोपीनं 25,000 एक्सटी गोळ्या या नेदरलँड्सवरून भारतात पाठवल्याचं समोर. दिल्ली विमानतळावरती कस्टम क्लिअरन्स होऊन ड्रग्ज उल्हासनगरमध्ये पोहोच. पुण्याच्या देहू परिसरातील गोळीबारात एकाचा मृत्यू. पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाजवळ रमेश रेड्डींवर अज्ञातांनी गोळीबार केला. हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू. बीडच्या मसाजोगमध्ये सरपंच पदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची आज 10 वाजता मतमोजणी होणार. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर सरपंच कोण होणार हे आज स्पष्ट होणार. मुंबईमध्ये 15 मे पासून 10% पाणी कपात. पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची माहिती आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 28.79% पाणी साठा शिल्लक. समुद्राच्या पाण्यापासून गोडं पाणी तयार करण्याच्या प्रकल्पाला गती. मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मंजुरी. डिसेंबर 2029 पर्यंत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. ठाण्यातील खारीगावचा 4 पदरी पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत. मुंबई नाशिक महामार्गावरील वाहन चालकांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार. प्रवाशांना मोठा दिलासा. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट संकेत. तर अशासकीय मंडळ नेमून अध्यक्षपद खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे द्या. भाजप नेत्यांची मागणी. नाशिकमधील वृक्षतोडीवर हरित लवादाकडून 19 जूनपर्यंत स्थगिती कायम. स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी फेटाळली. आपत्कालीन परिस्थितीतही झाडे तोडण्यासाठी लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक.
पेट्रोल डिझेलच्या किमती आजच्या नंतर वाढतील. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं ट्विट. कच्चं तेल स्वस्त असताना सरकारनं नफा खिशात घातला. आता इंधन महागलं, त्याचा भार जनतेवर टाकतील. राहुल गांधींची टीका. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.